सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया। हुंड्यासाठी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप होत असताना आता हगवणे कुटुंबाची मोठी सून वैष्णवीची जाऊ मयुरी जगतापनेही गंभीर आरोप केलेत। वैष्णवीप्रमाणे हुंड्यासाठी माझाही छळ होत होता, मी माहेरी निघून आल्यामुळे वाचल्याचा दावा मयुरीने केला। केवळ एवढंच सांगून मयुरी जगताप थांबली नाही तर सासऱ्यांना मला मारहाण करत कपडे फाडल्याचा आरोप तिने केला। तसंच मला झालेल्या मारहाणीचं मोबाईल मधलं रेकॉर्डिंगही मिळवण्यासाठी दीर शशांकने उचलून आपटल्याचंही सांगताना झालेल्या मारहाणीचे फोटो तिने समोर आणले। तसंच या सर्व वादाच्या मुळाशी मुख्य कारण नणंद करिश्मा असल्याचाही दावा तिने केला आहे। माझ्या दीरांनी, नंदेनी, सासू सासऱ्यांनी म्हणजे मी जर कधी प्रत्युत्तर दिलं तर ते कायम मारायला यायचे, दगडफेक वगैरे। अक्षरशः एक फोटो तर आहे ज्याच्यामध्ये तुझे कपडे देखील फाडलेले, काय झालंय? फाटलेत सगळे? म्हणजे माझ्या त्या सासऱ्यांनी माझे कपडे फाडलेले तिथे, की मी त्यांना प्रत्युत्तर दिलं म्हणून फाडलेले। तेव्हा मला मारलं, कपडे फाडले, हे रोडवरचे सगळे बघत होते। पण एकही माझे कामगार लोक पण सगळे बघत होते, पण तेवढा त्यांचा दबाव असल्यामुळे कामगार लोकांनाही म्हणजे त्यांचं जर काम कुठं सोडून गेले दुसऱ्या ठिकाणी तर त्या दुसऱ्या ठिकाणी काम सुद्धा मिळून नाही द्यायचे ते, एवढे म्हणजे ते लोक होते। मी जवळजवळ 1.5 वर्ष झालं मी आणि माझे मिस्टर सुद्धा बोलत नव्हते, पण त्यांनी अशी कंडिशन निर्माण केली की म्हणजे फायनान्शियली पण आम्हाला ब्लॉक केलं सगळीकडून, म्हणजे फिजिकली मेंटली दोघांना पण, म्हणजे मला पण आणि माझ्या नवऱ्याला पण। गावात प्रत्येकाने माझे जर बर्थडेचे स्टेटस ठेवले तर नणंद सासू फोन करायचे की तिचे स्टेटस का ठेवले तुम्ही, कुणी सांगितलं तुम्हाला, कुणी हक्क दिला, नीट जगून देत नव्हते। म्हणजे ते मेंटली एवढे टॉर्चर करायचे ना, म्हणजे माणूस भागच पडेल हे कृत्य करायला। मूळ कारण जे आहे ती माझी नणंद आहे, तिला आमचे कधी लाड केलेले किंवा काही असेल तिला ते पाहवत नव्हतं। आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं। म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं, ती म्हणली बस की बसायचं। माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो, त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉल मधला, त्यावरती ते बसून तिच्या मम्मीशी बोलत होत्या की मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे, कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना, हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून। म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात, तेवढी ती विचित्र लोक आहेतच। पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय, म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या। मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा तो त्रास दिला। हो, मी माझी म्हणजे ती सक्की जाऊ असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही, 2 वर्ष। हे लोक तेवढे भाग पाडतात एखाद्याला की हे करण्यासाठी प्रवृत्त करतात ती लोक, तेवढी ती आहेत, खूप डेंजर लोक आहेत, मेंटली करू शकतात। म्हणजे मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता की मयुरी ते बाळ खूप म्हणजे त्याचे हाल चालू आहेत खूप, तर तू बघ त्यांना फोन करून कसपटांना। तर मी म्हटलं की पप्पा मी तुम्हाला नंबर देते, तुम्हीच फोन करून बघा, हा मोठ्या सासऱ्यांना। तर मी त्यांना नंबरही दिला, त्यांचं बोलणंही झालं, तर ते तिकडे गेले सुद्धा होते। पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते बाळ दिलेलं नाहीये, आणि मी एवढं सुद्धा म्हटले होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या, कारण की तो थर्ड पर्सन आहे, त्याचा संबंधच नाहीये काही ते बाळाला हातात घ्यायचा। इव्हन मी हगवणे फॅमिलीतली त्यांनी ते बाळ माझ्याकडे पाहिजे होतं, पण त्यांनी देऊन दिलं नाही। नक्कीच पोलिसांनी जर कारवाई त्यावेळेसच जर केली असती तर वैष्णवी आज आपल्या सगळ्यांमध्ये असती। पण हे राजकीय जे नेते म्हणतात आहेत ते, त्यांना खूप त्या गोष्टीचा माज होता की मी काही करू शकतो, मी कोणालाही दबावात टाकू शकतो, आणि त्यांनी त्या पोलिसांना पण तेच केलं, पैसे चारले, दबाव आणला त्यांच्यावरती, म्हणून ते प्रकरण तिथंच दबलं गेलं। वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगतापने केलेल्या आरोपांनुसार वैष्णवीचे गुन्हेगार कोण कोण आहेत आपण पाहूया। शशांक हगवणे तिचा पती, करिश्मा हगवणे नणंद, लता हगवणे सासू आणि राजेंद्र हगवणे सासरा हे वैष्णवीचे गुन्हेगार आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली। हुंड्याच्या छळामुळे राहत्या घरी तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाचे हाल होत होते। अखेरीस आज ते बाळ कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं। हगवणे कुटुंबाचा या चिमुरड्याला त्यांच्याकडे ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती होती, मात्र एका अज्ञात व्यक्तीनं कसपटे कुटुंबियांना फोन करून त्यांना बाणेर महामार्गाजवळ बोलावलं आणि बाळ त्यांच्या ताब्यात दिलं। मुलीच्या जाण्यानं दुःखाच्या डोहात बुडालेल्या कसपटे कुटुंबाचे डोळे बाळ सुखरूप ताब्यात आल्यानंतर आनंद अश्रूंनी डबडबले।
बाळाला स्पर्श केला म्हणजे मी त्याची बाळाची एवढी आतुरतेने वाट बघत होतो की बाळ मी पाहिल्यानंतर क्षणभर माझी मुलगी मी विसरून गेलो. मला एवढा आनंद झाला. म्हणजे मी त्या बाळाच्या रूपाने माझी वैष्णवीच घरी आली असं समजतं. आज माझी वैष्णवी जशी माझ्या हातात आली, हा एकदम मन भरून आलं माझं की माझी वैष्णवी आली. बाळाला घेतल्यावर बाळ किती हसलं आमच्याकडे बघून की यातच तुम्ही समजा ते बाळ आम्हाला ओळखतंय. ते बाळ त्यांच्याकडे होतं, खूप रडत होतं. आज ते बाळ आल्याबरोबर आमच्याकडे बघून हसतंय, खेळतंय. आज बघा कसं खेळतंय ते बाळ आमच्यापाशी. आम्हाला खूप छान वाटतंय, चांगलं वाटतंय. वैष्णवीच्या चिमुरड्याच्या कस्टडी प्रकरणात पोलीसही भिलन ठरले. 9 महिन्यांच्या बाळाचे कस्टडीसाठी त्यांनी हद्दीकडे बोट दाखवलं. निर्दयी बावधन पोलिसांकडून कसपटे कुटुंबियांना सहकार्याला नकार देण्यात आला आणि बाळाचा ताबा न्यायालयातून घेण्यासाठी बावधन पोलिसांनी हा अजब सल्ला दिला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निलेश चव्हाणला पोलिसांनी कसं काय अभय दिलं? चिमुरड्याचा ताबा घेण्यापासून कसपटे कुटुंबाला निलेशनं बंदुकीचा धाक दाखवत रोखलं होतं. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्माचा खास मित्र असल्याची माहिती आहे. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापनं निलेशवर हे आरोप केले होते. मी पोलिसांशी बोललो. पोलिसांनी आम्हाला कात्रजचा घाट दाखवला. पोलीस म्हणतात कोर्टात जा. अहो, मूल कुणाचं आहे? हगवणे कसपटे परिवारातलं. जर हगवणे परिवाराचं जर मूल असतं आणि त्याची कस्टडी घ्यायची असती तर आम्ही कोर्टात जाऊ. मूल एक तिरस्ते व्यक्तिक आहे. ते मूल इतकं संवेदनशील आहे, ओळखीच्या माणसाशिवाय राहत नाही. आणि त्या मुलाचं जर उद्या काही कमी जास्त झालं ह्याला जबाबदार कोण? आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर अपडेट अधिकचे जाणून घेणार आहोत. मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे. मंदार, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या निलेश चव्हाणला पोलिसांचं नेमकं अभय का? कारण स्वाभाविकच यामुळे पोलिसांच्या एकंदरीतच त्यांनी दिलेल्या सल्ल्यानं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ते देखील विलन ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय का? अपडेट मिळत आहेत? खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही जी भूमिका होती ती आश्चर्य वाटायला लावणारी होती की या बाळाची कस्टडी कोणाकडे असावी याबाबत आमचा काहीही संबंध नाही. ही त्यांची जी भूमिका होती ती खरं तर असंवेदनशील आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण हे बाळ हगवणे आणि कसपटे या 2 कुटुंबांचं मिळून, त्यामुळं एकतर हगवणे कुटुंबियांकडे हवं किंवा कसपटे कुटुंबियांकडे हवं. आता हगवणे कुटुंबियातील बहुतांश व्यक्ती अटक आहेत, उरलेल्या फरार आहेत. त्यामुळे कसपटे कुटुंबियांकडे ते असणं अपेक्षित होतं. ते बाळ खूप रडतंय, ते ऐकायला तयार नाही असा फोन हगवणे कुटुंबातीलच एका व्यक्तीने कसपटेंना केला आणि हगवणे जेव्हा कसपटे कुटुंब जेव्हा सांगितलेल्या पत्त्यावर तिथं पोहोचले तेव्हा त्यांना कळालं की हे घर निलेश चव्हाण या नावाच्या व्यक्तीचं आहे. या निलेश चव्हाणची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. याच्या आधी त्याच्यावरती काही गुन्हे नोंद आहेत आणि त्याच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निलेश चव्हाणनी बाळ घेण्यासाठी त्या ठिकाणी पोचलेल्या कसपटे कुटुंबातील व्यक्तींना बंदुकीच्या धाकाने धमकावलं. आता हा झाला निलेश चव्हाणनी केलेलं कृत्य. त्यानंतर हे कसपटे कुटुंबीय पोलिसांकडे गेलं. आधी वारजे पोलिसांकडे गेलं. तेव्हा पोलिसांनी सांगितलं की तुम्ही न्यायालयातून या बाळाची कस्टडी मिळवा किंवा ताबा मिळवा. त्यानंतर हे कुटुंब जे आहे ते बावधन पोलिसांकडे गेलं. बावधन पोलिसांनी देखील हात वरती केले आणि सांगितलं की आमचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही. मात्र माध्यमांनी जेव्हा आज सकाळपासून या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली, एबीपी माझ्यानी जेव्हा दाखवलं की हे कुटुंब बाळासाठी त्या ठिकाणी जातंय आणि प्रयत्न करतंय, मात्र कुठेही दाद मिळत नाही, तेव्हा मात्र हे पोलीस पडद्याआडून जागे झाले आणि हे बाळ करते शेवटी कसपटे कुटुंबियांना ते सुपूर्द करण्यात आलेलं आहे. मंदार, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान वैष्णवीचं बाळ आजी आजोबांकडे सुखरूप पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना पुराव्यांची चौकशी करून दोषींना सोडणार नसल्याचं सांगितलं. एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. त्यातले आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः CP पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे, त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे. आता ते बाळ
वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोचलेला आहे. हे निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल. हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील स्वतः लक्ष घातलंय. वैष्णवीला हुंड्यासाठी मारहाण करणारा सासरा राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप होतोय. यामुळे अडचणीत सापडलेल्या अजित पवारांनी वैष्णवीचे वडील आनंद कसपटेंशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. अजित पवार उद्या स्वतः कसपटे कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. दरम्यान फरार राजेंद्र हगवणेंची माहिती काढण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्या मित्राची चौकशी सुरू आहे. हॅलो साहेब, ज्या दिवशी प्रयत्न करती आपल्या मुलीनी मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं. हा, तर ते त्यावेळेस पण तिला मला लग्नात सांगितलेलं होतं. पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं ना की इथं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुरान्वय देखील संबंध नाही. तुम्हाला माहिती आहे रोज माझ्या नावाने त्यांच्या भेटतायत. मला कळाल्या कसपटे साहेब ताबडतोब या सगळ्यांना अरेस्ट कर. ते मूल आहे ते आमच्या कसपटे साहेबांच्या आजोळी दे आणि त्यांच्या घरी ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघतील आणि ह्याच्यामध्ये सासू वैष्णवीच्या कुटुंबियांना धीर देण्याआधी एका कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राजेंद्र हगवणेवरून आक्रमक प्रतिक्रिया सुद्धा अजित पवारांनी दिली. आपण पाहूया. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरिबाच्या दारात धादा जाईल पण असल्यांच्या दारात जाणार नाही. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलं. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला. पळून कुठं जातोय? पळून कुठं? मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या. 3 नाही 6 टीम सोडा. बुचक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होतो. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडे. तर वैष्णवीची आत्महत्या नसून हत्यात असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ झाला असेल आणि तिला आपला जीव गमवावा लागला असेल तर ही हत्याच होती, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी आपला संताप व्यक्त केला. तर चित्रा वाघ यांनी सुद्धा ही हत्याच असल्याचा आरोप केला आहे. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. ही आत्महत्या नाहीच आहे. या केसेसमध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत, ह्या खून आहेत. बळी घेतात या मुलींचा. आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे, याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू. पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेकींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली. म्हणजे 21व्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण बोलतोय आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस. अतिशय महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अशी ही घटना आहे. असं कुठलं घर नसेल राज्यामध्ये ज्या ठिकाणी वैष्णवीचा विषय चालू नसेल. ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे. तिला ही आणि त्याच्यासाठी याच्यामध्ये अजून 2 जण जे मेन अक्यूज जे फरार आहेत ते लवकर पकडले जातील. कितीही मोठा नेता असू दे, कितीही मोठ्या नेत्याच्या बाजूला बसून मांडीला मांडी लावून बसणारा असू दे, एका ताटात खाणारे असू दे, पण जर त्यांनी अशा पद्धतीने गुन्हा केलेला आहे तर त्याच्यातून त्यांना क्षमा नाहीच.
मी अजितदादांसोबत काम केलेली कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे ते सुद्धा अशा घटनेला किंवा अशा माणसांना पाठीशी घालतील असं मला वाटत नाही.